हाय, मी विश्वास बालेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. प्रथमतः आम्ही मित्रांनो घोरपडा देवी या ठिकाणी गेलो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आम्ही देवी माता घोरपडा देवी हिचं दर्शन घेण्यासाठी देवळात गेलो. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असं मंदिर आहे तिचं, पहा. आईची ओटी भरली, नारळ वगैरे फोडले, फोटोशूट केला मित्रांनो. आणि त्याच ठिकाणी मी एक छानसा व्हिडिओ बनवला आईच्या आपल्या घोरपडा मातेच्या मंदिरामध्ये, तुम्ही पहा. कितना सुंदर लगे मेरी माँ का भवन, स्वर्ग में भी तो ऐसा नजारा नहीं. असा वाटला व्हिडिओ. माता घोरपडाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रांदा वॉटरफॉलकडे निघालो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असे लोकेशनमध्ये मित्रांनो दोन्ही साईडने अशी तटबंदी करण्यात आली होती, असे संरक्षण करण्यात आले होते. काही वीक पॉईंटवरती मी माझा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, आणि तो व्हिडिओ मित्रांनो मी आता तुम्हाला दाखवत आहे, ते तुम्ही नक्की पहा. तेरी आँखों के काजल में डूबे मेरे सारे सपने, तेरी बातों की खुशबू से महके मेरे कल. आहे ना असं छान असं लोकेशन, अजून पाहूया. व्हिडिओ नक्की मित्रांनो लास्टपर्यंत पहा. त्या ठिकाणचे वीक पॉईंट मी दाखवणार आहे आणि माझे एक छान छान व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो मित्रांनो तुमच्यासाठी. आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये असं आम्ही खूप एन्जॉय करत होतो. आणि त्याच वीक पॉईंटवरतील एक व्हिडिओ पहा. होती है संग दिल बहुत ही इस दुनिया की रस्में, आँखों से छुप जाती है प्यार वफा की कसमें. शीशे जैसे अरमान कर राहों से मत गुजरना, शीशे अक्सर टूट जाते. आहेत ना छान व्हिडिओ. अकोले तालुक्यातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून मानले जाते मित्रांनो. आणि या ठिकाणी अनेक फिल्मी इंडस्ट्रीमधील फिल्मी स्टार येऊन गेलेले आहेत. आणि या ठिकाणी पिक्चरची शूटिंग झालेली आहेत मित्रांनो. अजय देवगणचा राजू चाचा या फिल्मीचे शूटिंग या ठिकाणी झालेले आहे. त्याचप्रमाणे अजय देवगणचा जान या पिक्चरची शूटिंग झालेली आहे. सनी देओलचा बिच्चू या चित्रपटाची शूटिंग या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असे वातावरण आहे. पुढे पहा. घोरपडा देवीचं मेन स्थान तुम्हाला या धबधब्यापाशी पाहायला मिळेल मित्रांनो. आणि या कुंडाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, एका कुंडातून गेलं का दुसऱ्या कुंडामध्ये निघतं आणि परत तिसऱ्या कुंडामध्ये निघतं, असे या कुंडाचं रहस्य आहे. या ठिकाणी येऊन मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो, अशा सुंदर वातावरणामध्ये. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर मित्रांनो पावसाळा ऋतू एक उत्तम ऋतू आहे. आणि त्याच वीक पॉईंटवरती एक व्हिडिओ पहा. ऐसा कभी पहले होता न था, मेरा चैन तो ऐसे खोता न था. या ठिकाणी येण्यासाठी पावसाळा ऋतू हा उत्तम ऋतू आहे मित्रांनो. आणि त्या ऋतूमध्ये मित्रांनो येथील धबधबा पूर्णपणे ओसंडून वाहू लागतो. आणि असे ते छान वातावरण आहे मित्रांनो. आणि आम्ही सगळेजण एन्जॉय करत आहोत. चला मग आम्ही पुढच्या पॉईंटवर तुम्हाला घेऊन जात आहोत मित्रांनो. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत असतो. आणि या वीक पॉईंटवरचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहू शकता, पहा.
कसा वाटला मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. तुमच्यासाठी मी असे नवीन छान छान व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो. आणि त्या ठिकाणचे लोकेशनवर मी काही फोटोशूट केले मित्रांनो आणि तेथील लोकेशन मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर. मित्रांनो आता आपण इथेच थांबूया. खूप लांब व्हिडिओ होत चाललेला आहे मित्रांनो आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय आदिवासी, जय शिवराय, जय हिंद.